हॅलो नमस्कार, मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। तर आत्ता आम्ही आलेलो आहोत बीचवर आणि आज कोकणातला शेवटचा दिवस आहे आणि ही शेवटची ॲक्टिव्हिटी आहे। कशी असणार आहे मला काहीही माहिती नाही, कसा अनुभव असणार आहे तर पुढे मी तुमच्याबरोबर शेअर करते। भीती तर खूप वाटते आहे आणि स्कुबा करायची तर इच्छा आहे। जसं जसं बोट जवळ येते ना तशी तशी धडकी भरते, भीती वाटायला लागले तर किती छान वाटते, किती छान आवाज येतोय ना आता खळखळ खळखळ पाण्याचा। आता स्कुबाची बोट येते, बघू आता स्कुबा ड्राईव्ह एक अनुभव तुमच्या बरोबर शेअर करते। भीती तर वाटते, हे बघा स्कुबाची कशी आली तू जसं पोटावर दुखतो तसं झोपायचं शांत। तुमच्यासोबत प्रत्येकाकडे एक गाईड येते, जो गाईड येते तुम्हाला खाली येऊन तो गाईड वरती घ्यायचं किंवा घाबरायचं नाही। दुसरी गोष्ट आहे पोहायचा प्रयत्न कराल, ब्रिदिंग वाचायला जमणार ना कसा होणार। आता कसं नॉर्मल आहे लागताना की त्याच्या प्रकार घेऊन आहे पाण्याच्या मेन कोण आहे इनेली जेल पोटाच करत आहे। एकदम तुम्हाला समजू होतं तुझ्या सगळे जर ते नाक पुढं बंद होतं तिथं पोटात ते आवाज येणार लॉंग ब्रीथ। ओके हे बघ फेस मास्क आहे, याच्या मी डोळ्याची याच्या मी नाक पुढे त्या नाकाचा वापर करायचं नाही। नाक पुढं बंद होते बघ, नाक बंद झालं बोटच्या त्या पाण्याच्यावरती नाकाने कंट्रोल ट्राय केला ना, कंट्रोल ट्राय करत बसला याच्याने फॉग येणार काही दिसणार नाही। पाण्याच्या नाकात ट्राय केला याच्याने पाणी त्या नाकाचा वापर करायचा नाही किंवा पाण्याच्या आतमध्ये जाऊन स्माइल करायची नाही। स्माइल केला या करणार आपल्या पाण्याचं लेडीज समजा तिकडे सेल्फी घ्यायचा नाहीये, त्याच्या समोर कॅमेरा स्माइल कराल या करणार आपले पाणी। ओके आता बोटच्या वरती सर तोपर्यंत बोलू शकतात, एकदा पाण्याच्या आतमध्ये गेलं तर बोलू शकत नाही। त्यासाठी सिग्नल आहे अंडरवॉटर सिग्नल लक्ष कसं येते तुमच्यासोबत वाटते तुम्हाला 2-2 सेकंदांनी विचारत राहील तुम्ही कम्फर्टेबल हात नाही पाण्याच्या। जर कम्फर्टेबल जर तुमचा उतरव जर मी कम्फर्टेबल राईट हँड कम्फर्टेबल मी पाण्याच्या ओके अनकम्फर्टेबल पाण्याच्या कम्फर्टेबल नाही। पाण्याच्या आतमध्ये काय प्रॉब्लेम झाला ऑप्शन तर मला वरती घेऊन जा काय प्रॉब्लेम झाला तर असा ओके डायरेक्ट मला वरती आणणार आहे। ओके हा कम्फर्टेबल ओके अनकम्फर्टेबल अप गेल्यानंतर जो तुमचा लागला मला वरती वरती बोट वरती नाही पाण्याच्या वरती पाण्याच्या वरती उलट बॅक उलट पाठीवर लोपायचे पाण्याच्या वरती गेल्यानंतर उलट लोपायचे वरती गेल्यानंतर काय प्रॉब्लेम असेल जो गाडी असेल त्याच्याशी बोलायचं पुन्हा जायचं पाण्याच्या आतमध्ये। आता मी मला पाण्याच्या वरती डायरेक्ट होते तुम्ही लोक पुन्हा जाऊ शकता, तुम्ही सर्व लोक पुन्हा जाऊ शकता। आता पाण्याच्या आतमध्ये जाल कानावरती प्रेशर येईल, प्रेशर इक्वलायझिंग कसं करायचं नीट आहे का सगळ्यात महत्त्वाचं प्रेशर इक्वलायझिंग। तुम्ही त्या कानामध्ये कापूस काय रिप्ले करू शकत नाही का मध्ये तुम्ही जसं टीप करणार तसं कानावरती प्रेशर येईल। कापूस काय रिप्ले करतात तसं आतून अडकत आहे प्रेशर नाही, त्यासाठी प्रेशर इक्वल नीट आहे का। तोंडाने श्वास घ्यायचा आहे होल्ड करायचं सेकंड तोंडा माहिती थांबवायचं काय होल्ड करायचं आहे नाक जोरात दाबायचं नाकात जोरात शिकायचा आपल्या ना कानात दड आहे भाव करू बघा तोंडाने श्वास घ्या होल्ड करा नाक जोरात दाबा जोरात नाकाने शिंकायचा प्रयत्न करा कानात दड होता ब्लॉक दिली बघा झाले 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 का इकडे बघ तोंडाने श्वास घ्या होल्ड करा जोरात नाका फ्लो करा शिंकायचा प्रयत्न करा आतमध्ये करायचंय जेव्हा तुम्हाला वाटेल त्याच्या कानावर प्रेशर येतंय तेव्हाच करायचंय, अदरवाईज करायचं नाही उगा पण करायचं नाही। या प्रेशरला अंडर अटेक्युलेटिंग प्रेशर ओके अंडर अटेक्युलेटिंग प्रेशर। आता बोला नाक कसं दाबायचंय बरोबर आहे भाऊ पाण्याच्या आतमध्ये दाबू शकता। मी तुम्हाला सर्वांना रबर दाबायला सांगितलं हे काढून दाबायचं नाही हे काढून दाबाल करायची नाही फक्त रबर दाबायचं। अशी लोक असतात की काय दाबायचं नाही काढून दाबाल फक्त रबर दाबायचंय। काय वाटलं प्रेशर काय होतंय लक्षात ठेवा करा जो गाडी तुम्हाला नॉर्मल केली त्या टायमाला प्रेशरिंग कर पुन्हा पाण्याच्या मध्ये
आता पाण्याच्या आतमध्ये जाल ब्राऊन कलर कोरल सेल. कोरल तुम्हाला तो काय ते समुद्राच्या आतमधला कॅल्शियम जिवंत ठेवून कोरल सेल जिवंत आहे. ओके, कोरल सेल एका वर्षाला 1 सेंटीमीटर वाढतो. जो काय दिसेल तुम्हाला दाखवेल त्याला टच करायला का पकडायला देणार नाही का जिवंत आहे तो. जेव्हा तुम्ही पाण्याच्या आतमध्ये जाल त्यात व्हिडिओ शूट होईल. पाण्याच्या व्हिडिओ शूट त्या टायमाला कोणते मासे जवळ आहे घाबरून कोणते मासे नाहीत. मासे छोटे तुम्ही मोठे आहात. दुसरी गोष्ट आहे तुम्हाला वाटेल मासे जवळ पकडायचा प्रयत्न करा, कोणीच करायची नाही. हे पाण्याच्या आतमध्ये मॅग्नेटिक ग्लास आहे. एवढा लागतो ना तेवढा जवळ मासा एक पण मासा आपल्याला येणार नाही. कळाला का? हा, जर कोणाला भीती असेल तर पहिले बोटवरती कॅन्सल करा. पाण्याच्या जॅकेट लावलं कॅन्सल होऊ शकत नाही, इक्वल बनवू शकत नाही. ओके, घाबरून का जसं मी बोटवर ट्रेनिंग पाण्याच्या ट्रेनिंग होणार आहे असं मी डायरेक्ट गेले खाली असं नाही. तुमच्यासोबत जो गाडी तुम्हाला सांगेल त्याला फक्त फॉलो करा. ओके, साईन लक्ष ठेवा. पुन्हा कम्फर्टेबल ओके, अनकम्फर्टेबल ऑप्शन. ओके, सगळ्यात महत्त्वाचं प्रेशर लक्ष ठेवा. प्रेशर नीट ऐका. प्रेशर जर तुमचा ऐकलं झाला ना तुमचं सीबेड ऑफ होणार. सँड वॉक वाळूवरती तुम्हाला चालवणार आहे सीबेडवर. ओके, प्रेशर इक्वलेंट झाला तरच, नाही झाला जबरदस्ती केली जाणार नाही कोणावरती. दुसरी गोष्ट आहे पाण्याच्या आतमध्ये गेले डोळे पण ठेवायचे आहेत. नाही आतमध्ये डोळे बंद कराल वरती मला दिसलंच नाही काही, ही चूक तुमची असेल. ओके, अजून एक गोष्ट आहे खाली स्टॅच्यू ठेवलाय व्यवस्थित बघा. जो गाडी असेल तुम्हाला दाखवेल स्टॅच्यू दाखवायला पुन्हा घेऊन आणणार नाही कोणाला. तो एकदा दाखवला जाईल आणि पूर्ण गेम ओट पाऊट जिकडे स्टार्ट करा लास्ट पूर्ण पाऊट ठेवायचे. कोणाला त्रास नाही ना, कानाच्या पडद्याला होल दम्याचा त्रास नाही ना कोणाला असतो माझं वगैरे नाही असेल तर वरती प्ले करा. जाताना तुम्हाला वाटेल कानामध्ये पाणी येतं. ऍक्च्युली कानामध्ये पाणी जात नाही, फक्त फील होणार. कानामध्ये पाणी येतं जेव्हा डीप जाणार कानावर प्रेशर येईल. प्रेशर फक्त रिलीज करा, तुमचं सीबेड ओके. ओके, एन्जॉय करा. कुठला विचार करत जाऊ खाली जाऊन बुडेल वगैरे असा विचार करा. डायव्हिंग करायचं आहे तुमचं डायव्हिंग आरामात. ओके, एन्जॉय करा फुल. बोला तोंडाने श्वास घ्या मोठा. तोंडाने नाक सोडा दे, होल्ड करा. नाक जोरात दाबा, जोरात ब्लो करा. शिंकाचा प्रयत्न करा नाकात बसले का नाकडे. आम्ही एकदा इकडे बघ. हा हस एकदा जाऊन दे. देऊ नको. देवाचं नाव घे. उलटे फिरा. आज सोडायचे ना, वेट लावलाय कम्प्लीट समजलं. उलटा चार वेळा लावली. घेतलंच ना कॉलगेट भरपूर लावून ठेवली. कॉलगेट उपयोग नाही रे, पांढरी मीचा आनंद वरण्याच. हा का उभं राहा. इकडे बघ, इकडे बघ. इकडे बघ माझ्या बघ. अरे काय नाही चालू. इकडे बघ एवढं तुला विचार कर. तू मला डायव्हिंग करायचं हा विचार. ओके, तर एक स्टेप खाली उतर. एक स्टेप खाली. तुझे भावाचं दर्शन कर. हे काय झालं तुझं? काय झालं?
एवढी फास्ट केलं म्हणजे आपला फास्ट करू आधीच मग ब्रीफिंग दिल्याशी वाटतं लाळेपासून खाली जाई ना काही ओके. तर ताईंनो, आम्ही जिथं राहिलो ओशन ब्लीचच्या समोर ज्या रूम घेतल्या होत्या तर ते दादा ओळखीचे होते आमच्या, त्यामुळे त्यांनी सांगितलं की इथं स्कूबा पण होतं, म्हणून आम्हाला बीचवरूनच त्यांनी पिकअप केलेलं होतं. आणि आम्ही जेव्हा स्कूबा करायला पोहोचलो तर तुम्ही पाहिलं असाल की कसं कसं त्यांनी रेडी केलेलं होतं, जॅकेट वगैरे दिलेलं आहे. पण मी आत्ता जिथे उभे आहे ना ताईंनो, तर ते फक्त 10-12 फूट मी खाली गेलेले आहे. जेव्हा आपण जसं जसं खाली जातो तर त्यावेळेला आपल्याला इतकी भीती वाटायला लागते. आणि कधी कधी काय होतं, आपल्याला ह्या गोष्टींची सवय नसल्यामुळं ऑक्सिजनची जी पाईप आहे ती आपल्या तोंडातनं निसटते किंवा ऑक्सिजन आपल्याला व्यवस्थित घेता येत नाही आणि एक वेगळीच भीती असते मनामध्ये. नंतर हळूहळू आपण रिलॅक्स होतो, पण जेव्हा आपण रिलॅक्स होतो आणि तळाशी जातो ना, तेव्हा एक वेगळाच प्रॉब्लेम जाणवायला लागतो. तर माझं कसं झालं होतं, कानावर भरपूर प्रेशर येत होतं पाण्याचं आणि मी कितीतरी वेळा ना जसं की प्रेशरचं रिलीज करायचं हे सांगितलं होतं, तर एकदा दोनदा मी नाक दाबूनसुद्धा प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न केला, पण ते काही व्यवस्थित झालं नाही. आणि ऑक्सिजन जो आहे ना, ती पाईप म्हणजे व्यवस्थित मला ऑक्सिजन घेताच येत नव्हता आणि नाकानेच मी श्वास घेत असल्यामुळं माझे जे काही मॅग्निफाईंगची जी ग्लास आहे ती पूर्ण ब्लर झाली होती. तर मी दादांना त्या कितीतरी वेळा सांगितलं होतं की मला वर घेऊन चला, तर ते काही वर घेऊन गेले नाही. कदाचित खूप म्हणजे आता मी तळापर्यंत आले होते आणि परत वर जायचं, तर ते काही वर घेऊन गेले नाही मला. आणि मग मी जेव्हा तळाशी पोचले ना, तेव्हा मला सगळ्या ज्या आहे आजूबाजूचं तर ते सगळं ब्लर दिसायला लागलं होतं आणि माझ्या जे मॅग्निफाईंग ग्लास आहे त्यावर ना सगळं म्हणजे असं बाष्पीभवन झालं होतं, त्यामुळे व्यवस्थित दिसत नव्हतं. तर बघा, हे जे काही स्टॅच्यू वगैरे दाखवत आहेत तर नक्की महादेवांची मूर्ती आहे का, मला ती तिथं व्यवस्थित दिसत नव्हती. स्टॅच्यू कशाचं तरी आहे हे कळत होतं आणि थोडंसं आजूबाजूला असं ब्लर दिसत होतं मला. त्यामुळं मी खाली ते मला म्हणत होते की चाला, तुम्ही वाळूवर चाला. तर तुम्हाला हे सगळे कोरल्स वगैरे दिसत असतील तर हे समुद्री जीव आहेत आणि ते जिवंत आहेत. तर माझ्या डोक्यात हे पण होतं की पाय वगैरे कशाला लागला तर उगाच स्किन इन्फेक्शन वगैरे व्हायचं, तर अशा सगळ्या गोष्टी असतात. आणि त्यानंतर त्रास खूप होता. त्यामुळं आपण काय होतं, जसं जसं आपल्या कानावर प्रेशर येईल तसं तसं आपण मेंटली डिस्टर्ब होतो आणि जास्त घाबरतो. त्याला तोंडाला घातलं नाही भैया, ते देणार त्याला ते भिजवलेलं श्वास तुला टोटली खेचून घ्यायचा आहे. अंगाच्या सोडताना स्लोली सोडायचं, कंटिन्यू ब्रीथिंग करते. हां, इथे ट्राय करायचं तुला, डायरेक्ट खाली ट्राय करून यायचं. आशू घाबरू नको. ग्लास लावतो गाड्यामध्ये चावलं बिटकं बघायचं, समोरच्या गात आतमध्ये यायला पाहिजे, पूर्ण ओटाचं पाऊल ठेवायचं. सोड सिडीचा असो, पाठीमध्ये बॉडी लूज होईल, बॉडीवर प्रेशर देईल, परफेक्ट होतो. तुला घेऊन जात नाही तू डायरेक्ट, तुला दाखवणार कसं करायचं. मस्त छान करतो. आता मी सांगतो तेवढं कर, बाकी काय दिसतात ना तुम्ही पण गाडी जाऊन ऐक, ओढ आहे ना बंद करायची आपल्याशी, असे नको ठेव, कोण पाऊल ठेव, हा कर कोण पाऊल ओढ नाही आपले ओढ साऊंड येते ना, आवाज येतो एक ग्लास आणि तुझ्या टच कर पाण्याला, एक टच कर, खाली बघ, खाली बघत राहा, बघ फीज येत आहे, मासे येतात, खाली बघ, टच कर, असे येतात करत राहा, खाली बंद करत राहा, बरोबर करतो, बघ खाली मस्त करत राहा, बरोबर मस्त. थोडं अजून डोकं घाल, पुढं डोकं आतमध्ये घाल, डोकं आतमध्ये घाल, इकडे बघ, हे बघ मोबाईल येतात बुडबुडे, इकडे बघ, थांब बुडबुडे येतात तुला, मोबाईल येतात ना, हां बरोबर करतो. हे बघ आता बघ पोट आहेत ना, हलू नको, पोट बघ, इकडे बघ पाऊस, हां हे ताऊन जर घट्ट सोडू नको, ढेल पोट पाऊस मागे जाऊ, तो मागे दोन्ही हात पोटावर दिल्याचे. आता कसं बघत असं खाली बघत राहा, खाली बघ, आतमध्ये बघ, बघ खाली
नाही 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 डायरेक्ट घेऊन जाणार. समोर कॅमेरा बघ, समोर बघ. व्हिडिओ खालीच बनवता का डायरेक्ट? होय दादा, व्हिडिओ खालीच बनवता का? एवढं तुम्हाला व्हिडिओ पोस्ट जाऊ शकतो काय? तुमची रिसिप्ट द्या चलो. हो मॅडम, रिसिप्ट द्या सर. तुमची रिसिप्ट द्या. तर फायनली 2 ते 3 वेळा प्रॅक्टिस करून आता खाली उतरलेला आहे आयुष. तर त्याचं काय झालेलं होतं, त्याला जे मॅग्निफाईंग ग्लास आहे आणि नाकाचा जो रबर दिलेला असतो ना, तो व्यवस्थित बसत नव्हता. सगळं ओपन राहत होतं. विचार करा, मग आपण खाली गेलो आणि आपण काय साध्या अशा पाण्यात जात नाही, आपण समुद्रात खाली जातो आहे आणि नाकाचा जर रबरच फिट व्यवस्थित बसत नसेल तर मग जरा भीतीदायकच आहे. त्याला नाक दाबायला लावलं होतं आणि त्यानंतर आत्ता जो आलेला आहे तो 12.5 फूट असणार आहे आणि आता हळूहळू तो तळाशी जाईल. तर त्याने कसं त्याला पाण्यात जायची राहायची सवय आहे म्हणून तरी त्याने सगळं मॅनेज केलं व्यवस्थित. पण एक चांगलासुद्धा अनुभव होता आणि म्हणावं इतकं म्हणजे ज्यांना भीती वाटते ना त्यांच्यासाठी, म्हणजे आम्ही दोघं पण भित्रोच होतो त्याच्यामुळं आम्हाला असा अनुभव आलेला आहे आणि थोडंफार छान पण वाटत होतं. जरा एक आनंद पण असतो की आपण पाण्याच्या तळाशी, समुद्राच्या तळाशी पाण्यामध्ये जाऊन आलेलो आहोत आणि परत आपण कधी म्हणजे अशा ह्या गोष्टी आपण आपल्याला परत अनुभवायला मिळत पण नाहीत. असं होतं. तो एक वेगळाच आनंद असतो. हे जे कोरल्स दिसत आहेत तुम्हाला, हे समुद्री जीव आहेत. जसं की मी स्कुबा करत असताना सुद्धा सांगितलेलं आहे. तर स्कुबाची एक वेगळीच भीती असते आणि एक वेगळाच आनंद असतो. जेव्हा मी वर गेले स्कुबा करून तर तेव्हा मी सगळ्यांना एक्सपिरियन्स जो सांगितलेला आहे तो अगदी व्यवस्थित म्हणजे छानच सांगितला. वाईट गोष्टी काहीच सांगितलं नाही, जेणेकरून जे बोटवरची जी माणसं आहेत बोटमध्ये ती सुद्धा स्कुबा करायला तयार व्हावीत. नाही तर काय होतं, कधी कधी आपण जर काही वाईट गोष्टी सांगितल्या तर मग जी करणारी माणसं आहेत ती सुद्धा घाबरायला लागतात. तर इथं तुळशी वृंदावन तुम्हाला दिसलं असेल. मला ते तुळशी वृंदावन तर अजिबात दिसलं नाही. तरी पण मी वर जाऊन सांगितलं की म्हणजे इतर आता माझे साहिलदादा होता, साहिल दिदी होती, आमच्या ताई होत्या, तर त्यांनासुद्धा करता यावं. तर त्यामुळं मी सगळे एक्सपिरियन्स जो माझा होता तो छान सांगितलेला होता. तर मी जेव्हा महादेवांची मूर्ती बघितली तेव्हा मला ती कळत नव्हती की गणपती बाप्पांची मूर्ती आहे की महादेवांची मूर्ती आहे. ते बघा आता तुम्हाला हात करताना त्यांनी दाखवलेलं आहे. तर त्याला अनकम्फर्टेबल वाटत होतं म्हणून तो तसा हात करत होता. ती अनकम्फर्टेबलची साईन होती. तर असा आहे आमच्या म्हणजे माझा आणि आयुषचा स्कुबाचा अनुभव. तर हा सगळा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केला. थोडा भीतीदायक होता आणि थोडा आनंद होता. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि प्रॉपर जर स्कुबा करायचा असेल तर तुम्हाला एक प्रॉपर ट्रेनिंग घेऊन स्कुबा करावं लागेल. तर असो, हा आमचा शेवटचा दिवस आहे कोकणातला. तर 3रा दिवस आहे आणि आता आम्ही निघणार आहोत म्हणजे परतीच्या मार्गावर. तर शेवट जे काही ॲक्टिव्हिटी राहिलेली होती स्कुबाची तीच खरं मेन होती. मागच्या वेळेस पण मी आले होते आणि आम्हाला घेऊन गेले होते सिंधुदुर्गला स्कुबा करण्यासाठी. पण तिथले बोटीतली माणसं एवढी सगळी घाबरलेली होतीत ना, तर 1-2 जणांनीच फक्त स्कुबा केलेला आहे आणि तर बाकीची सगळी माणसं रिटर्न आली होती. तर असो ताईंनो, आजच्या व्हिडिओचा शेवट मी इथंच करते. परत आता आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. बाय बाय.